श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. बांधावर जी येडेवाकडे झाडं येतात ते आपण कायम जरी तोडले ना ते परत फुटतात. तसंच हे टणटणीचं झाड आहे. आता ह्या टणटणीचा जर ना आपण कवळा कवळा जर पाला सकाळच्या अनुषापोटी जर खाल्ला ना तर हा मूळव्याधा करताय ना उपकारक आहे. हा आयुर्वेदिक झाड आहे म्हटलं तरी चालेल, पण शक्यतो काय आपल्याला एवढं माहिती नाही आहे. आणि असं झाडपाल्याचं आहे ना औषधं खाण्याकरता आता ना सध्या रिक्सच वाटतं, पण आमची इथं भरपूर लोक येतात आणि ते खातात. आता मी पण आहे ना ह्या टणटणीच्या आहेत ना ज्या पिकलेल्या बिया असतात ना ह्या कायम खाते. मला काय अजून काही त्रास नाही झालेला, पण लहानपणापासून सवय लागलेली ना त्याच्यामुळे ना मी बागात जर आले ना तर ह्या बिया पिकलेल्या अशा दिसल्या ना तर लगेच घेऊन खाते. तुमच्या इकडे टणटणीला काय म्हणतात आणि तुम्ही पण लहानपणी अशा ह्या पिकलेल्या काळ्या बिया खाल्लेल्या आहेत का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आपल्याला आयुर्वेदिक असे झाडं आहेत ना आपल्या बांधावर लावायची काही गरज नाही आहे, ते आपाप आलेले आहेत. आणि ह्या बिया पण एकदम भारी लागतात खाण्याकरता. चला आता बरं सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री स्वामी.